नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण स्पर्शवर्तुळे बघणार आहोत. टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल 2 टाइप्स असतात, एक्सटर्नली आणि इंटरनली असे 2 असतात. या एक्सटर्नली टचिंग सर्कलमधील डिस्टन्समधील अंतर आपण असं करतो D=R1 + R2 लिहितो आणि इंटरनली टचिंग किंवा आंतरस्पर्शी वर्तुळातील केंद्रातील अंतर D=R1 - R2 लिहितो. बरोबर आहे, असं लिहिणं बरोबर आहे. पण जर आपल्याला असा प्रश्न दिला की इंटरनली टचिंग सर्कल किंवा आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर काढा आणि त्यांच्या रेडियस आहेत 3.5 आणि 4.5 अशा दिलेल्या आहेत आणि त्यांचा D काढा असं दिलं, तर आपण याच्या खाली असं लिहिणार 3.5 - 4.5 केलं तर आपल्याला -1 येईल. आपलं चुकतं आहे. आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं चुकलं आहे की जेव्हा रेडियसचा क्रम त्यांनी लहान त्रिज्या प्रथम दिले आणि मोठी त्रिज्या नंतर दिले, अशा वेळेस विद्यार्थी चुकलेले आहेत. मग आपण याच्यासाठी काय करायचं, D= आपण असं लिहायचं D= मोठी त्रिज्या वजा लहान त्रिज्या असं लिहायचं. किंवा इंग्लिश सेमीवाल्यांसाठी लार्जर रेडियस मायनस स्मॉलर रेडियस हा फॉर्म्युला लिहायचा. असा नका लिहू. जर तुम्हाला आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर किंवा इंटरनली टचिंग सर्कलच्या इंटरनली टचिंग सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरा, हा वापरू नका. मग याच्याऐवजी आपण हाच वापरला तर कोणताही त्यांनी क्रम दिला तरी आपलं उदाहरण चुकणार नाही.